रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाकी थांबा बाकी वरती जाऊ नका. बाकी थांबा त्यांना भेटून खाली नाही दोन जणी गेले बस. मी काय म्हणतो एवढ्या जण जाऊन काय करणार. फक्त त्या दोघी आपल्या त्यांच्या ठिकाणी एखादी लोक एवढ्या काय करायचं. मागे 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 कोणी जाऊ नका. विजेता एक मोबाईल बंद करा. बंद कर रे मोबाईल. ते दुर्दैवी घटना या उरणमध्ये घडलेली आहे आणि जी पीडित आहे तिच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतलेली आहे. अशा घटना कोणावरही येऊ नये, पण ज्या दुर्दैवी पद्धतीनं या मुलीची हत्या झालेली मग ते निषेधार्ह तर आहेच. आरोपींना आता जनतेची मागणीच असते की आरोपींना ताबडतोब फासावर लटका, पण आपल्याला तर कायद्याच्या प्रोसेसने जावं लागेल आणि मला वाटतं पोलीस तपास करतात. परंतु ही घटना घडली याचा अर्थ असा की ही व्यक्ती या मुलीचा अशा पद्धतीनं हत्या करण्यासाठीच इथं आलेली होती आणि असं असताना पोलिसांना तिने इंटिमेट केलेलं नव्हतं, पण तिनं काही मित्रांना कळवलेलं होतं. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपास केलेला आहे, पण हेही सत्य की अजून आरोपी पकडलेला नाही. सर, ही चौकशी सीआयडी कडे देण्याची मागणी होते. या संदर्भात काही वाटतं आपण घाई करू नये. अजून पोलिसांना थोडासा वेळ दिला पाहिजे. या थोड्या वेळात जर नाही झालं तर पुढचे विषय करतील, परंतु पोलीस मला असं वाटतं, मला वाटत नाही फार वेळ लागेल. येणार 24-48 तासात पोलीस 100% आरोपीला पकडू शकतील असं मला तरी वाटतं. आयुक्तांची आता भेट घ्यायला चाललेली आहात. हो, आयुक्तांशी बोलून या सगळ्या विषयासाठी. आता सगळ्या गोष्टी काय 4 लोकांमध्ये नाही बोलता येत. काही गोष्टी घटना नेमकी घडलेली कशी आहे, आरोपी कोण आहे, तो कुठं जाऊ शकतो, पोलिसांना 100% CDR रिपोर्टून तो कळेल. तो काही कुठे जाऊ शकत नाही, या देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही, कुठं पळून जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो पोलीस पकडतील. आपले पोलीस तेवढे सक्षम आहे. पण याचा आता राजकारण भाजपने सुरू केलेलं दिसतंय. मला असं वाटतं, मी या पीडितांच्या कुटुंबियांना भेटायला आलेलो आहे. मला कोणत्याही राजकीय इथं कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही. मी त्याच्यावर राजकीय बोलायचं पण मला आवश्यकता वाटत नाही. पण जो अन्याय झालेला आहे त्या मुलीचा जो मारेकरी त्याला ताबडतोब पकडलं पाहिजे, हीच माझी मागणी आहे. बाकी भाजप काय करत असेल, अन्य पक्ष काय करत असेल याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मला असं वाटत नाही याच्यात राजकारण आणावं. फक्त पीडितेला न्याय मिळावा ही माझी भूमिका आहे. ओके, थँक्यू.